माझी बायको बी नगराध्यक्ष आहे. ज्याची बायको नगराध्यक्ष राहते त्याला लई टेन्शन राहतं. मेलेलं कुत्रं बी नाही उठलं तरी लोक आपल्यालाच फोन करतात की कुत्रं घेऊन नाही गेले. असं हा रस्ताच फक्त शिर्डीचा एकदम बोगस आहे. अख्ख्या महाराष्ट्राचे नेते या रोडवरती आहे. हा रस्ता एवढे वर्ष म्हणजे विखे पाटील साहेबही महाराष्ट्राचं नेतृत्व करतात आहे, मोठे खासदार साहेबही होते, पण दुर्दैवानं हा रस्ता झाला नाही. मी मित्रांनो जेव्हा 98 मध्ये पहिल्यांदा आमदार झालो तेव्हा भुजबळ साहेब विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेता होते. मी त्यांच्या तालमीत तयार झालेलो आहे. थोडाफार तर त्यांची बी झेरॉक्स आहे माझ्याकडे. मी पण विवेक भैयाने सांगितलंय खरंय, हा रस्ताच फक्त शिर्डीचा एकदम बोगस आहे. अख्ख्या महाराष्ट्राचे नेते या रोडवरती आहे, पण कसा काय हा रस्ता बनवत नाही. आणि आजही पुण्याला जर जायचं असेल तर संगमनेरकडनंच आमचं जाणं येणं आहे. हा रस्ता एवढे वर्ष म्हणजे विखे पाटील साहेबही महाराष्ट्राचं नेतृत्व करतात आहे, मोठे खासदार साहेबही होते, पण दुर्दैवानं हा रस्ता झाला नाही. आणि अशा वेळेला आता विवेक भैयाने साहेबांवरतीच जबाबदारी टाकली आहे. साहेबाकडे जर खरंच अन्न व नागरी पुरवठ्यापेक्षा बांधकाम खातं जर राहिलं असतं तर अजून जास्त काम करायची संधी मिळाली असती असं मला वाटतं. हमारे पास पैठणी पिठणी नाही, पण हमारे पास ऑडिओ क्लिप आहे. आणि असं चालू आहे सध्या. माझी बायको बी नगराध्यक्ष आहे. ज्याची बायको नगराध्यक्ष राहते त्याला लई टेन्शन राहतं. मेलेलं कुत्रं बी नाही उठलं तरी लोक आपल्यालाच फोन करतात की कुत्रं घेऊन नाही गेले. असं फार एक सेट भाग्यवान आहे. आता त्याच्या मागं काही कटकट नाही. भाऊ मी तर 20-25 वर्ष 5वी टर्म आहे माझ्या बायकोची नगराध्यक्षाची. पाणी नाही आलं गल्लीत तरी बी चंदू भैयालाच लोक फोन करतात. कुत्रं नाही उचललं तरी बी मीच. मला एकदा विलासरावने विचारलं होतं की चंदू भैया काय फार टेन्शनमध्ये दिसतो. म्हटलं साहेब ज्याची बायको नगराध्यक्ष राहते ना तिचं नवरा टेन्शनमध्येच राहतो कायम. कारण म्युन्सिपाल्टीमध्ये तर प्रत्येक शहरवासियाला वाटतं की नगरसेवकाने नगरपालिकेत जाताना किंवा रोज सकाळी आपल्या घरी आलं पाहिजे. भाऊ काय काम आहे का, मी नगरपालिकेत चाललो. असं नाही होत. इतका इमानदार तो अब सालदार भी नहीं राहिला आहे, तो ये तो नगरसेवक आहे. पण दुर्दैवानं लोकांच्या एवढ्या अपेक्षा वाढलेल्या आहेत लोकप्रतिनिधींकडनं की काही बी अपेक्षा करतात. आणि अशामध्ये नगरपालिकेमध्ये काम करणं ही सर्वात मोठी कसरत आहे. जिल्हा परिषदच्या सदस्याला मी जिल्हा परिषदचा अध्यक्ष बी 6 वर्ष राहिलो आहे धुळे आणि नंदुरबारचा. रोज डोक्याला ताण नसतं. डोक्याला ताण असणारी संस्था कोणती आहे तर ती फक्त नगरपालिका आहे. एकदम कडकी संस्था कुठली आहे तर नगरपालिका आहे. सर्वात जोरात निवडणूक कुठली होते तर नगरपालिका आहे. नगरपालिकेचा भाव बी काय फुटतो मला नाही माहिती तुमच्याकडे, पण तुमच्याकडच्या पैठणी आमच्याकडे बी वाटून गेले लोक. तुमच्याकडच्या पैठणी पैठणी ओरिजिनल नव्हती, खोट्या पैठण्या वाटल्या त्या सगळ्या. भाई हमारे तो गरीब लोग है, जो भी मिला उसको पैठणी समझ के ही पहन रहे. पण इकडच्या पैठणी बी आमच्याकडे दिल्या. इकडच्या पैठणीवर बी आमच्याकडच्या लोकांनी मतं दिलेले हा इतिहास आहे. आम्ही भोळी बाबडी लोक आहोत. भविष्यामध्ये सुद्धा विवेक भैयाने एक पाहिलं. विवेक भैयाला पहिल्या दिवशी असं वाटलं की अधिवेशनामध्ये सभागृहामध्ये शब्द दिला म्हणजे लगेच त्या अधिकाऱ्याची बदली होते. म्हटलं असं होत नाही. पूर्वी व्हायचं हे सत्य आहे. पूर्वी सभागृहामध्ये जर एक प्रश्न विचारला तरी त्या अधिकाऱ्याला झोप लागत नव्हती. समीर भाऊ आता काही नाही, आता सगळं मॅनेज होऊन जातं. माझ्या स्वतःच्या लक्षवेधीवर माझ्या LCB PIच्या बदलीचं आश्वासन गृहमंत्र्यांनी अधिवेशनामध्ये सभागृहात दिल्यावर बी 5 महिन्यानंतर त्याची आत्ता बदली झाली.